नमस्कार, आसूस किचनमध्ये मनापासून स्वागत। आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाचे क्रिस्पी बॉल बनवणार आहोत। त्यासाठी आपण अजिबात साबुदाणा किंवा भगरचा वापर न करता अगदी वेगळ्या पद्धतीने बनवतोय। रेसिपी सुरू करूया। त्यासाठी एका पातेलीत पाणी गरम करायला ठेवले। त्यात साल काढलेले 3 बटाटे मोठे तुकडे करून त्यात टाकले। त्यात थोडं मीठ घातले आपले बटाटे लवकर शिजण्यासाठी। आपले बटाटे छान मऊ झाले। शिजून गेल्यानंतर गॅस बंद करून बटाटे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। एका पसरट भांड्यात बटाटे गार झाल्यानंतर त्यात टाकायचे। हाताने किंवा मॅशरच्या सहाय्याने त्याला मॅश करून घ्यायचे। मिक्सरच्या भांड्यात 1 लाल मिरची, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 2 हिरवी मिरची छान जाडसर भरड करून घेतली। तेही त्यात टाकून घ्यायचं आहे। माझ्याकडे खानदेशी राजगिरा पीठ होतं, मी ते 1 वाटी घेतलं आहे। 3 बटाट्यांसाठी 1 वाटी पीठ बरोबर माप आहे। त्यात स्वादानुसार मीठ आणि जिरे घातलं आहे। जिरे तुमच्याकडे उपवासाच्या पदार्थांमध्ये टाकत असाल तर टाकलं, नसेल टाकत तर नाही टाकलं तरी चालेल। छान हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। जसं आपण कणिक मळतो तशा पद्धतीने। हाताला जर पीठ चिपकत असेल तर तेल लावून छान मळून घ्यायचं आहे, मग पीठ हाताला चिपकत नाही। तोपर्यंत आपण आता तेल गरम करून घेऊया। तेल गरम होतं आहे तोपर्यंत आपण सर्व बॉल बनवून तयार करून घेऊ। छोटे छोटे मीडियम साईजचे बॉल तयार करायचे। तुम्ही हवं असल्यास तुमच्या आवडीनुसार त्याला आकार देऊ शकतात कुठल्याही प्रकारचा। छान मीडियम साईजचे गुलाबजामुन करतो तशा पद्धतीचे सर्व बॉल तयार करून घेतले मी। आता आपलं तेलही गरम झालेलं आहे। त्यात एक एक करत सर्व बॉल सोडायचे। जेवढे तेलात मावतील तेवढे बॉल त्यात टाकून घ्यायचे। गोल्डन ब्राऊन कलर येईल तोपर्यंत आपल्याला त्यांना फ्राय करायचे। तुम्ही जर माझ्यासारखे काहीतरी उपवासाच्या वेळेस चटपटीत खायला बघत असाल आणि तेच साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे खाऊन बोर झाला असाल तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। खूप छान आणि खूप क्रिस्पी लागतात हे बॉल। त्यासोबतच चटणी बनवते, ते चटणीसोबत अप्रतिम लागतात। त्यासोबत खाण्यासाठी शेंगदाणा तीळची चटणी बनवून घेऊया। तवा गरम झाल्यावर त्यात शेंगदाणा आणि तीळ छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतले। त्याला मिक्सर जारमध्ये काढून त्यात 2 हिरवी मिरची टाकल्यात। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त कमी करू शकता। अर्धा इंच आल्याचा तुकडा, पाणी टाकून छान पेस्ट तयार करून घेतली। त्यात स्वादानुसार मीठ टाकून छान मिक्स करून घेतलं आहे। आपले उपवासाचे क्रिस्पी बॉल आणि चटणी रेडी झाली आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।